नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचा सेकंड चॅप्टर मधील अर्धा भाग पाहिला होता। अर्धा भाग आता पाहतोय। अर्ध्या भागामधला आपण काय पाहिलं होतं, टॉपिक होता अध्ययन प्रक्रिया स्वरूप उपपत्ती। त्याच्यामधला आपण अध्ययन म्हणजे काय पाहिलं होतं, अध्ययनाच्या व्याख्या पाहिलं होतं, अध्ययनाची ठळक वैशिष्ट्य पाहिले होते, अध्ययनाचे स्वरूप पाहिले होते, अध्ययन प्रगतीचे मापन पाहिले होते, त्याच्यामध्ये अध्ययन वक्र पाहिलं होतं, अध्ययन वक्राची वैशिष्ट्य पाहिली होती, पठारावस्थेची वैशिष्ट्य पाहिली होती, पठारावस्था निर्माण का होते त्याच्या मर्यादा पाहिल्या होत्या। त्यानंतर मग आपण अध्ययनाच्या काही उपपत्त्या पाहिल्या होत्या, त्याच्यामध्ये सहचारवादी उपपत्ती पाहिली होती, थॉर्नडाईक, पॅव्लोव आणि स्किनर। एवढा भाग आपण पहिल्या भागामध्ये पाहिला होता। आता त्याचा उर्वरित भाग राहिलेला आहे, तो आता आपण पाहणार आहोत। उर्वरित भागामध्ये आपण समाकारवादी उपपत्ती किंवा समिष्टवादी उपपत्ती हे पाहणार आहोत। आणि हे सर्व पाहण्याच्या अगोदर आपण आतापर्यंत मानसशास्त्राचा पहिला चॅप्टर क्लिअर केलेला आहे। त्याच्यानंतर ग्रंथी व त्यांच्या शरीरावर होणारा परिणाम पाहिलेला आहे। विविध शास्त्रज्ञ जनक त्यांनी लावलेले शोध हा सुद्धा पाहिलेला आहे। मग त्यानंतर आपण संरक्षण यंत्रणा हे सुद्धा पाहिलेलं आहे। हे तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिले नसतील तर ते अगोदर पाहून घ्या। स्क्रीनवर तुम्हाला ते चित्र दिसत असतील त्याला क्लिक करा किंवा आय बटनवर क्लिक करून तुम्ही ते डायरेक्ट पाहू शकता। तर आता आपण मानसशास्त्राचा सेकंड चॅप्टर मध्ये राहिलेला भाग पाहू। त्या भागाचं नाव आहे समाकारवादी समदिष्टवादी उपपत्ती। 20व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत मानसशास्त्राच्या अभ्यासावर रचनावादाचा प्रभाव होता। लक्षात घ्या, 20व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत मानसशास्त्राच्या अभ्यासावर रचनावादाचा प्रभाव होता। परंतु पुढे कोहलर, कोफा व वदारमेन यांनी अध्ययनाचे स्वरूप अबोधावस्थेच्या स्वरूपात मांडले। हे विधान परीक्षेला येऊन गेलेले आहे। कोहलर, कोफा व वदारमेन यांनी अध्ययनाचे स्वरूप अवबोधाच्या स्वरूपात मांडले। मानसशास्त्रातील समदिष्टवादी किंवा समाकारवादी मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन प्रक्रियेची वेगळी उपपत्ती मांडली। आता समाकारवादी समदिष्टवादी उपपत्ती कुणी मांडली असे ऑप्शन दिलेले असतात। त्याच्यामध्ये कोहलर दिलेला असतो आणि थॉर्नडाईक, पुन्हा स्किनर, पॅव्लोव दिलेलं असतं, पण त्याच्यामध्ये कोहलर आहे। हे तीन नाव नीट लक्षात घ्या। समाकारवादी समदिष्टवादी उपपत्तीचे तीन नाव आहेत, कोहलर, कोफा आणि वदारमॅन यांनी स्वरूप अवबोधाच्या स्वरूपात समाकारवादी समदिष्टवादी ही उपपत्ती मांडलेली आहे। आता या तिघांच्या मतानुसार काय, अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थितीचे संपूर्ण व संकलित निरीक्षण व तिचे मर्म जाणून समस्या सोडविणे म्हणजे अध्ययन होय। आता हे तिघ काय म्हणतात आपण परत एकदा घेऊ। अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थितींचे संपूर्ण संकलित निरीक्षण व तिचे मर्म जाणून घेणे म्हणजे समस्या सोडविणे होय। परीक्षेत एवढंच विधान दिलेलं असतं, संकलित निरीक्षण व तिचे मर्म जाणून समस्या सोडविणे म्हणजे काय, अध्ययन। किंवा हे विधान कुणाचे आहे तर कोहलर, कोफा व वदारमॅन यांचे आहे। समदिष्टवादी विचारवंतांनी प्रयत्न प्रमाण पद्धती व अभिसंधान प्रतिक्रिया यावर टीका दिली। हे विधान परीक्षेला येऊ शकतं। काय येऊ शकतं की समदिष्टवादी विचारवंतांनी कशावर टीका केली तर समदिष्टवादी विचारवंतांनी प्रयत्न प्रमाण पद्धती व अभिसंधान प्रतिक्रिया यावर टीका केली। आता यांचं मत काय होतं म्हणजे ह्या तिघांचं कोहलर, कोफा, वदारमॅन यांचं, अध्ययन हे समदिष्ट स्वरूप आहे, त्याचा अभ्यास पृथक्पणे न करता संकलित स्वरूपात करावास हवा। त्यांच्या मतानुसार समग्रता हा घटक अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आता हे विधान येऊन गेलं होतं, समग्रता हा घटक अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। कुठल्या उपपत्तीमध्ये तर समाकारवादी समदिष्टवादी उपपत्तीमध्ये। कोणत्याही बाबींचा अभ्यास पृथक्पणे न करता समग्रपणे केला पाहिजे, हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलं होतं। कोणत्याही बाबींचा अभ्यास पृथक्पणे न करता समग्रपणे केला पाहिजे हे कशामध्ये येतं तर हे समाकारवादी समदिष्टवादी उपपत्तीमध्ये येतं। आता इथे एक छोटासा चार्ट आहे, तो चार्ट कशा पद्धतीने बघा। अध्ययन हे मर्मदृष्टीने होते। आता अध्ययन हे मर्मदृष्टीने होते कसे होते तर बघा, अध्ययन होण्यासाठी अगोदर एक समस्या पाहिजे, म्हणजे ती समस्यायुक्त परिस्थितीतून आपण त्या समस्यायुक्त परिस्थितीचे निरीक्षण करून त्याचे संपूर्ण आकलन करून संकलित करून त्याचे मर्म जाणतो। मर्म जाणल्यानंतर त्या समस्येचे विमोचन होते। आता याच्यावर कोहलर यांचं काय मत आहे माहिती आहे का, समस्या मर्मदृष्टीने सोडविल्या जातात। व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते, त्यातून समस्या सोडविली जाते। आता हे विधान सुद्धा खूप महत्वाचं आहे। कोहलर हा जर्मन मानसशास्त्रज्ञ समदिष्टवादी विचारसरणीचा, त्याने सुलतान नावाच्या चिपांजीवर अनेक प्रयोग केले। तर कोहलर याने कुणावर प्रयोग केले होते तर सुलतान नावाच्या चिपांजीवर। आता इथं तीन प्रयोग दिलेले आहेत
तिन्ही प्रयोगामध्ये सारखंच आहे, तेवढं काय थोडंसं हार्डनेस लेवल वाढवलेली आहे. हे प्रयोग तुम्ही वाचून घेऊ शकता, तितकं काही विशेष नाही आहे प्रयोगामध्ये. आपल्याला परीक्षेमध्ये प्रयोग विचारले जात नाही, त्याच्यातून काय साध्य झालं ते विचारलं जातं. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून ते प्रयोग वाचून घ्या. मर्मदृष्टीमूलक पद्धतीत समस्येची जाणीव होणे अधिक महत्त्वाचे असते. मर्म जाणे हे आकलन, वय, बुद्धी यावर अवलंबून असते. या पद्धतीची आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे विशिष्ट परिस्थितीत प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग वेगळ्या परिस्थितीत अन्य समस्या सोडवण्यासाठी होतो. हे विधान परीक्षेला येऊन गेलं होतं. काय दिलं होतं? विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग वेगळ्या परिस्थितीत अन्य समस्या सोडवण्यासाठी होतो. हे कशाचं उदाहरण आहे तर समाकारवादी समदिष्टवादी उपपत्तीचं आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अध्ययनार्थी भूमितीतील उदाहरणे वेगवेगळ्या प्रकारे सोडू शकतो. आता जी काय आपण समाकारवादी समदिष्टवादी उपपत्ती पाहिली, कोहलर, कोपा व दारवान यांची, तर आता याचे काही शैक्षणिक महत्व आहेत. हे शैक्षणिक महत्व: मुलांना मुळाक्षरे शिकविताना गवत, कमळ, अननस, आई असे शब्द शिकवावेत. त्यातून मुळाक्षरांची ओळख व्हावी. परीक्षेमध्ये सरळ उदाहरण दिलं होतं. मुलांना मुळाक्षरे शिकविताना गवत, कमळ, अननस, आई असे शब्द शिकवावेत. हे कशामधलं आहे तर समाकारवादी समदिष्टवादी उपपत्तीमधलं आहे. भूमितीतील उदाहरणे सोडविताना त्या समस्येतील निरनिराळ्या घटकांचा परस्परांशी संबंध असलेला संबंध अध्ययनार्थ्याच्या ध्यानात आणून द्यावा. हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे. भूगोलात नद्या, डोंगर, पिके असे तुटक न शिकविता लोकजीवन हा समग्र घटक विचारात घेऊन शिकवावे. हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं होतं. अध्यापन तुटकपणे न करता सलगपणे करावे. शास्त्रात प्रथम शरीरासंबंधी सामान्य माहिती सांगून व शरीराचे अवयव, संस्था व कार्य शिकवावेत. एखादी कथा शिकविताना प्रथम संपूर्ण गोष्ट सांगावी व मग कथेचे भाग करून ती कथा शिकवावी. आता परीक्षेमध्ये असे 4 विधानं दिली असतात, फक्त एका विधानामध्ये बदल केलेला असतो. हे जे काही 5 शैक्षणिक महत्व आहे समाकारवादी समदिष्टवादी उपपत्तीचे, आता ह्याच्यातले 3 विधानं दिले जातात. एक विधान वेगळं दिलं जातं आणि वेगळं विधान ओळखामधलं जातं. आपली चूक कुठं होते माहिती आहे का? हे जे काही 4थं शैक्षणिक महत्व आहे, अध्यापन तुटकपणे न करता सलगपणे करावे. शास्त्रात प्रथम शरीरासंबंधी सामान्य माहिती सांगून मग शरीराचे अवयव, संस्था व कार्य शिकवावे. हे शैक्षणिक महत्व तुम्ही परत एकदा वाचून घ्या. एक विधान खूप महत्वाचे आहेत, परीक्षेत वारंवार विचारले गेलेले आहेत. हितसंमती, कोहलर, कोफा व दारम्यान यांची समाकारवादी समदिष्टवादी उपपत्ती व त्यांचे शैक्षणिक महत्व. आता आपण पाहणार आहोत कर्ट लेविन यांची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. ह्याच्यामध्ये फक्त काही 4-5 विधानं महत्वाचे आहेत. तेवढेच विधानं परीक्षेला विचारले गेले होते. जास्त ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाहीये. जे काही विधानं महत्वाचे त्यात आपण पाहू. लेविन हा कोहफा व कोहलर यांचा समकालीन सहकारी होता. हे विधान येऊन गेलं होतं परीक्षेला. लेविन हा कोहलर व कोहफा यांचा समकालीन सहकारी. समदिष्टवादी विचारवंत प्रामुख्याने अवबोध, अध्ययन व विचार प्रक्रियेच्या अभ्यासात गुंग होती. लेविन मात्र प्रेरणा आणि व्यक्तिमत्वाचा विचार करण्यात गडला होता. विचारलं जाऊ शकतं लेविन कशामध्ये गडला होता किंवा लेविन प्रेरणा आणि व्यक्तिमत्वाचा विचार करण्यामध्ये गडला नव्हता असं देतात. तर तसं नाही, लेविन मात्र प्रेरणा आणि व्यक्तिमत्वाचा विचार करण्यात गडला होता. आता लेविनचं मत काय होतं? अध्ययनात परिस्थितीच्या समाकाराला अधिक महत्व होते. अध्यापनाच्या प्रेरणेकडे त्याने विशेष लक्ष केंद्रित झाले होते. विविध संकल्पना आणि संज्ञा यांच्या मदतीने त्याने आपली ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती मांडली. जास्त आपल्याला क्षेत्रीय उपपत्तीबद्दल काय विचारलं गेलं होतं की ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कोणाची आहे तर कर्ट लेविन यांची आहे. आता जी काही ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती आहे त्याच्याबद्दल कर्ट लेविन यांचं मत काय होतं? क्षेत्र म्हणजे व्यक्ती जिथे वावरते तेथील परिस्थितीची वैशिष्ट्ये होत. क्षेत्र म्हणजे व्यक्ती जिथे वावरते तेथील परिस्थितीची वैशिष्ट्ये होत. ज्या बाबींना व्यक्ती प्रतिसाद देते त्या सर्व बाबी क्षेत्रीय. या क्षेत्रात भौतिक व मानसिक दोन्ही प्रकारचे घटक महत्वाचे असतात. इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की भौतिक व मानसिक दोन्ही प्रकारचे घटक कोणत्या उपपत्तीमध्ये उपयुक्त असतात? तर लेविन यांची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीमध्ये महत्वाचे असतात. विविध वस्तू, व्यक्ती, विचार, कल्पना, मानसिक ज्ञान, उर्मी या सगळ्या बाबींचा क्षेत्रात समावेश असतो. कुठल्या? लेविन यांच्या ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीमध्ये. लेविन यांच्या मते व्यक्तीचे वर्तन हे भूतकालीन किंवा भविष्यकालीन घटकांशी संबंधित असत नाही. परीक्षेमध्ये असतात किंवा होय असं विचारतात तर नाही. लेविन यांच्या मते व्यक्तीचे वर्तन हे भूतकालीन किंवा भविष्यकालीन घटकाशी संबंधित असत नाही. ते व्यक्तीच्या वर्तमान काळाशी, जीवन क्षेत्राशी संबंधित असते.
एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करायचा असेल तर वर्तमान स्थितीचा पूर्ण विचार करून मग त्या प्रसंगाचे विश्लेषण केले पाहिजे असे लेविन यांनी म्हटले आहे. आता प्रबलीकरणाला अध्ययनात महत्वाचे स्थान नाही. जीवन कक्षेच्या संदर्भात वर्तनाचा अभ्यास झाला पाहिजे असे लेविन यांचे म्हणणे आहे. आता इथं ह्या काही ज्या ओळी आहेत तितक्याशा महत्वाच्या नाहीत, पण इथे एक शेवटची ओळ आहे तेवढी महत्वाची आहे. लेविन यांनी मांडलेल्या ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीत जीवन कक्षेच्या संदर्भात वर्तनाचा अभ्यास करणे अधिक महत्वाचे असते. ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. लेविन यांच्या मांडलेल्या ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीत जीवन कक्षेच्या संदर्भात वर्तनाचा अभ्यास करणे अधिक महत्वाचे नसते तर अधिक महत्वाचे असते. आता आपली हितसंपत्ती लेविन यांची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. आतापर्यंत आपण दोन उपपत्त्या पाहिल्या, समकालवादी समदिष्टवादी यांची, कोहलर कोफा वॉदरमॅन यांची, आणि त्यानंतर आपण पाहिली लेविन यांची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. आता आपण पाहणार आहोत ऑसुबेल यांची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. अध्ययन विषयक उपपत्ती मांडणाऱ्यांपैकी डेव्हिड ऑसुबेल हे एक महत्वाचे विचारवंत होत. डेव्हिड ऑसुबेल यांनी पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यावर विशेष भर दिलेला दिसून येतो. परीक्षेमध्ये विधान विचारलं जाऊ शकतं की डेव्हिड ऑसुबेल यांनी कशावर प्रभुत्व मिळवण्यावर विशेष भर दिलेला दिसून येतो, तर कशावर? पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यावर विशेष भर दिलेला दिसून येतो. ऑसुबेल यांच्या मते विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचे संपादन करणे हे शालेय जीवनाचे ध्येय असते. प्रश्न इथं पण विचारला जाऊ शकतो की शालेय जीवनाचे ध्येय हे विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचे संपादन करणे हे शालेय जीवनाचे ध्येय असते असे कुणाचे मत आहे? तर ऑसुबेल यांचे मत आहे. त्यांच्या अध्ययन विषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते. इथं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणाच्या विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असे म्हटले जाते? पर्याय दिलेले असू शकतात, स्किनर, पॅवलॉव, ऑसुबेल, लेविन. तर उत्तर आहे ऑसुबेल. आता इथं ही काय जी 4-5 ओळी आहेत ह्याच्यातल्या 3 ओळी जशाच तसे परीक्षेला येऊन गेल्या होत्या. कोणत्याही विषयात तत्वे, सिद्धांत, नियम आणि संकल्पना असतात त्यांची एक श्रेणीबद्ध रचना असते. मनोऱ्यासारखी ही रचना निमुळती होत जाते. त्यांची मूर्ताकडून अमूर्ताकडे अशी रचना असते. अगदी पायथ्याशी मूर्त कल्पना असतात व जसजसे निमुळत्या भागाकडे जावे तसतशा अमूर्त कल्पना येत जातात. हे विधान परीक्षेला येऊन गेलेले आहे, ते तुम्ही परत एकदा वाचून घ्या. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीशी सांगड घातलेली असते. परत एकदा, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. आता ऑसुबेल यांच्या अध्ययन अनुदेशन उपपत्तीबद्दल इथं काही ओळी आहेत ह्या तितक्याशा महत्वाच्या नाहीयेत. परीक्षेला याच्याबद्दल आतापर्यंत काय विचारलं नाहीये, पण आता इथं काय 5-6 ओळी आहेत. 5-6 ओळी ह्या खूप महत्वाच्या आहेत, हे परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. त्यात आपण पाहू. अध्ययनाविषयी जी प्रतिमाने विकसित केली आहेत त्यातील अग्रज संघटक प्रतिमाने हे ऑसुबेल यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनावर आधारित आहे. परीक्षेला विधान येऊन गेलेलं आहे, खूप महत्वाचं आहे. काय विचारलं होतं? अग्रज संघटक प्रतिमान हे अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनावर आधारित आहे. कुणाच्या अध्ययनावर आधारित आहे किंवा कुणाच्या उपपत्तीवर आधारित आहे? तर ऑसुबेल यांच्या. आणि जे काही अग्रज संघटक प्रतिमान आहे हे अध्यापन प्रतिमान कोणी विकसित केले? तर ऑसुबेल यांनी. लक्षात घ्या, अग्रज संघटक प्रतिमान हे ऑसुबेल यांनी विकसित केले. आता अग्रज संघटक प्रतिमानात काही मुद्दे आहेत, ते काय मुद्दे महत्वाचे आहेत ते पाहू आपण. मुद्द्याचे विवेचन करून तो मुद्दा स्पष्ट करणे म्हणजे अग्रज संघटक प्रतिमान काय आहे त्याच्याबद्दल आहे. मुद्द्याचे विवेचन करून तो मुद्दा स्पष्ट करणे, विविध गोष्टींचे एकत्रीकरण करणे, नवीन ज्ञानाचा अगोदरच्या ज्ञानाशी संबंध जोडणे आणि जुन्या व नवीन ज्ञानातील फरक ओळखणे या गोष्टींचा समावेश होतो. आता ह्या 4 विधानापैकी 3 विधानं परीक्षेला दिली जाऊ शकतात आणि एक विधान दुसऱ्या प्रतिमानातलं दिलं जाऊ शकतं. म्हणून हे 4ही विधानं खूप महत्वाचे आहेत. अग्रज संघटक प्रतिमानामध्ये हे जे काही 4 विधान आहेत, हे जे काही ऑसुबेल यांनी सांगितलेले 4 विधानं तुम्ही परत एकदा पाहून घ्या, वाचून घ्या, पाठ करून टाका. आता आपण पाहू जेरॉम ब्रुनर यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. जेरॉम ब्रुनर 1915 हे ज्ञानात्मक अध्ययन आणि विकासात्मक मानसशास्त्र यांचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. पियाजे यांच्या विचारांचा प्रभाव ब्रुनर यांच्यावर पडलेला दिसून येतो. पियाजेंबाबत जास्तीत जास्त प्रश्न हे आपल्याला सीटीईटीच्या परीक्षेमध्ये विचारले जातात, टीईटीच्या परीक्षेमध्ये नाही. आणि इथे एक विधान विचारलं जाऊ शकतं की पियाजे यांच्या विचारांचा प्रभाव कुणावर पडला होता? तर ब्रुनर यांच्यावर पडला होता. ब्रुनर यांनी अध्ययनाची संकल्पना या उपपत्तीद्वारे अधिक सुस्पष्ट केली. कुठल्या? की अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्तीच्या माध्यमातून.
नवीन माहितीचे संपादन करीत असताना अगोदरच्या माहितीमध्ये सुधारणा करून पूर्वी मिळवलेल्या माहितीचे सुधारलेले रूप म्हणजेच नवीन माहितीचे संपादन होय. आता इथं हे विधान विचारलं जाऊ शकते की पूर्वी मिळवलेल्या माहितीचे सुधारलेले रूप म्हणजेच नवीन माहितीचे संपादन होय, हे कुठल्या उपपत्तीमधले विधान आहे? तर जेरॉम ब्रुनर यांच्या अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्तीमधले. ज्ञानाचे रूपांतर करताना ब्रुनर यांच्या मते दोन गोष्टी केल्या जातात. जुन्या माहितीतील भाग हा वगळला जातो, नवीन माहिती त्यात समाविष्ट केली जाते, हे ज्ञानाचे रूपांतर आहे. आता ज्ञानाच्या रूपांतराचे समीकरण आपणास पुढील प्रकारे सांगता येईल. ज्ञानाचे रूपांतर कसे होते म्हणजे जेरॉम ब्रुनर यांच्या अध्ययन विषयक ज्ञानात्मक जी उपपत्ती मांडली आहे त्यांच्या उपपत्तीनुसार जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे आणि त्याच्यामध्ये नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे म्हणजे याच्यातून ज्ञानाचे रूपांतर होते, असं जेरॉम ब्रुनर यांचं मत होतं. नवीन माहिती ही ज्या कामासाठी वापरली जाते त्या कामासाठी ती पुरेशी आहे की नाही हे पाहणे गरजेचे असते. माहितीच्या या मूल्यमापनास ब्रुनर यांनी ज्ञानात्मक पर्याप्तता व समर्पकता असे म्हटले आहे. हे विधान परीक्षेला येऊन गेले होते की ब्रुनर यांनी ज्ञानाची पर्याप्तता व समर्पकता असे म्हटले नाही तर म्हटले आहे. ब्रुनर यांच्यामध्ये संबोध निर्मिती आणि संबोध संपादन या दोन भिन्न गोष्टी आहेत. तर परीक्षेला काय विचारलं होतं? ब्रुनर यांच्या मते संबोध निर्मिती आणि संबोध संपादन या दोन गोष्टी भिन्न नाहीत तर भिन्न आहेत. विशिष्ट अध्ययन करण्यापूर्वी आवश्यक ते अनुभव देऊन अध्ययनार्थ्याच्या भोवती योग्य असे वातावरण निर्माण करणे गरजेचे असते. ज्ञानाची ही रचना श्रेणीबद्ध व चढत्या कमानीसारखी हवे. ब्रुनर यांनी अध्यापन प्रतिमानातील संकल्पना प्राप्ती प्रतिमान संबोधांच्या वेगवेगळ्या 4 पातळ्यावर विचार केला. लक्षात घ्या, अग्रज संघटक प्रतिमान कुणाचं होतं? आसुबेल यांचं. आणि आता ब्रुनर यांनी कुठलं प्रतिमान मांडलं तर संकल्पना प्राप्ती प्रतिमान. आता ब्रुनर यांनी अध्यापन प्रतिमानातील संकल्पना प्राप्ती प्रतिमानात संबोधाच्या वेगवेगळ्या 4 पातळ्यांचा विचार केला होता. त्या 4 पातळ्या कुठल्या आहेत? पहिली आहे मूर्त पातळी, त्याच्यानंतर परिचय, त्याच्यानंतर वर्गीकरण आणि एकदम शेवटी आहे अमूर्त पातळी. संकल्पना निर्माण होणे ही एक क्रीडा ठरावी. या दृष्टीने जेरॉम ब्रुनर यांनी अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्तींच्या आधारे संकल्पना प्राप्ती प्रतिमान विकसित केले. जी जेरॉम ब्रुनर यांनी अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती मांडली त्याच्याबद्दल एवढंच महत्त्वाचं आहे. त्यांनी ब्रुनर यांनी अध्यापन प्रतिमानाची संकल्पना प्राप्ती प्रतिमानामध्ये 4 वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार केला. त्याच्यामध्ये मूर्त पातळी, परिचय पातळी, वर्गीकरण आणि अमूर्त पातळी एवढंच महत्त्वाचं आहे. आणि संकल्पना निर्माण होणे एक क्रीडा ठरावी. या दृष्टीने जेरॉम ब्रुनर यांनी अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्तींच्या आधाराने संकल्पना प्राप्ती प्रतिमान विकसित केले. बस एवढंच आहे. या उपपत्तीमध्ये जास्त असं काही नाहीये आणि परीक्षेमध्ये याच्या बाहेरचं काही विचारलं जात नाही. आता ज्या काही अन्य उपपत्त्या आहेत त्या अन्य उपपत्त्या कुठल्या आहेत ते पाहू. त्याच्यामध्ये प्रभुत्व संपादन म्हणजे डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन. आपण अध्ययनार्थ्याला सध्या ज्या पद्धतीने शिकवतो आणि त्याचे मूल्यमापन करतो त्यातील त्रुटी ध्यानात घेऊन त्या कमी करण्याच्या उद्देशाने ब्लूम यांनी ही उपपत्ती मांडली. कुठली? प्रभुत्व संपादन. आपण मूल्यमापन 2 दृष्टीने करत असतो. या दोन्ही पद्धतींचा या संदर्भात आपणास विचार करावा लागणार आहे कारण त्यांचा प्रभुत्व अध्ययनाशी निकटचा संबंध आहे. आता प्रभुत्व संपादन उपपत्तीमध्ये डॉक्टर ब्लूम यांनी 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. पहिली पद्धत कुठली आहे? समाकलित मूल्यमापन या नावाने ओळखली जाते. समाकलित मूल्यमापनात विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तो अध्ययनार्थ्याचा कितपत ग्रहण झाला हे पाहिले जाते. आणि आता मूल्यमापनाची दुसरी पद्धत म्हणजे वैकसिक मूल्यमापन होय. या पद्धतीत अभ्यासक्रम हाताळत असताना वेगवेगळे मूल्यमापन केले जाते. याशिवाय एखाद्या अध्ययनार्थ्याच्या केलेल्या अध्ययनाचा दर्जा लक्षात घेऊन त्याने कितपत प्रगती केली आहे हे आपण जाणून घेतो. त्याला निकष संदर्भ मूल्यमापन असे म्हणतात. आता याच्याबाबत परीक्षेला विधान विचारलं गेलं होतं की निकष संदर्भ मूल्यमापन म्हणजे काय? तर एखाद्या अध्ययनार्थ्याने केलेल्या अध्ययनाचा दर्जा लक्षात घेऊन त्याने कितपत प्रगती केली आहे हे आपण जाणून घेतो. त्याला निकष संदर्भ मूल्यमापन असे म्हणतात. आणि आता दुसरे एक विधान आलं होतं की प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी नसतो. असं नाही तर प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो. आता प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थ्याच्या वाक्यातील उद्दिष्ट ठरविले जाते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला किती वेळ लागला याकडे लक्ष न देता उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने तो अध्ययनार्थी नेमका कुठे पोहोचला हे पाहिले जाते. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे मानावे. जेव्हा अध्ययनार्थी त्या विशिष्ट टप्प्यापर्यंत पोहोचत नाही तेव्हा त्याला तो टप्पा गाठण्यासाठी अधिक वेळ व सोयी उपलब्ध करून दिल्या जातात.
प्रभुत्व अध्ययन हे अध्ययनार्थी निष्ठ असते, हे विधान परीक्षेला येऊन गेलं होतं, लक्षात घ्या. प्रभुत्व अध्ययन हे अध्ययनार्थी निष्ठ असते. आता ह्या उपपत्तीबद्दल म्हणजे प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लू यांची जी उपपत्ती आहे याच्याबद्दल तेवढं काय परीक्षेला आतापर्यंत विचारलं गेलं नाही. तर प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली तर ती यांची ब्लूम यांची आहे. पण याच्यामध्ये कुठल्या पद्धती आहेत तर 2 पद्धती आहेत, समाकलित आणि वैकल्पिक पद्धती. पुन्हा त्याच्यामध्ये निकष संदर्भ मूल्यमापन म्हणजे काय आणि प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो. एवढ्या 4-5 ओळी आहेत, तेवढं जरी लक्षात ठेवलं तर प्रभुत्व संपादन उपपत्ती जी आहे तुमची क्लिअर होऊन जाते. आता याच्यानंतर जी शेवटची उपपत्ती आहे, दुसऱ्या टॉपिक मधली शेवटची जी उपपत्ती आहे, अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. याच्यामध्ये काय ओळी महत्वाच्या आहेत तेच आपण घेणार आहोत. अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेल्या सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीत निरीक्षण आणि अनुकरण यांना महत्वाचे स्थान दिले. हे विधान परीक्षेला विचारलं गेलं होतं. परीक्षेला काय विचारलं होतं, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीत निरीक्षण आणि अनुकरण यांना महत्वाचे स्थान कोण दिले तर बांदुरा यांनी. आणि कशामध्ये तर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तींमध्ये. अल्बर्ट बांदुरा यांनी या उपपत्तीत प्रतिकात्मकता आणि स्वनियंत्रण यावर भर दिलेला दिसून येतो. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की अल्बर्ट बांदुरा यांनी त्यांच्या उपपत्तीमध्ये कशावर भर दिला. ऑप्शन वेगवेगळे दिले जाऊ शकतात. तर त्याच्यामध्ये प्रतिकात्मकता आणि स्वनियंत्रण यांवर भर दिलेला दिसून येतो. अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेल्या सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीत पुढील वैशिष्ट्ये महत्वाची आहेत किंवा पुढील वैशिष्ट्ये आढळून येतात. ही वैशिष्ट्ये खूप महत्वाची आहेत. जशीच्या तशी 7 वैशिष्ट्ये तुम्ही पाठ करायला पाहिजे. वाचले की लक्षात राहण्यासारखे ते आपण कुठली पाहू. अध्ययनार्थी हा नेहमी आदर्शाच्या शोधात असतो. त्याला आदर्श प्रत्यक्षपणे दिसले तर चांगले, नाहीतर तो चित्रपट, कथा, कादंबऱ्या, नाटकांतून आदर्शाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. पहा, आपण ज्यावेळेस लहान असतो किंवा जसजसं मोठे होत असतो तसं तर आपल्या खोलीमध्ये कुठल्याही क्रिकेटपट्टीचं चित्र असतं किंवा हिरोईनचं असतं, हिरोचं असतं. जसजसं त्याला ज्याच्यामध्ये आदर्श वाटतो त्याचं तो चित्र आपल्या खोलीमध्ये लावतो. ज्याला आता बॉडी बिल्डिंग करण्याचं हौस आहे त्याला हनुमानाचे लावतात. ज्याला ऍक्टिंगची हौस आहे त्याने विविध नट आणि नटींची लावतात. ज्याला क्रिकेट खेळण्याची आवड आहे ते क्रिकेटरची लावतात. तसं आहे आदर्श. अध्ययनार्थी हा नेहमी आदर्शांच्या शोधात असतो. त्याला आदर्श प्रत्यक्षपणे दिसले तर चांगले, नाही तर तो चित्रपट, कथा, कादंबऱ्या, नाटकातून आदर्शांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. अध्ययनार्थी आदर्शांचे निरीक्षण करतो, त्यांच्या संबंधी ऐकतो, पाहतो आणि त्यांना आपल्या मेंदूत साठवून ठेवतो. आदर्शाचे परिणाम ही मेंदूत जतन करून ठेवतो. अध्ययनार्थी आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो, तसे वागण्याचा प्रयत्न करतो. आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो. आपले वर्तन इतर व्यक्तींना कितपत आवडते कितपत आवडत नाही याचा शोध घेतो. चांगली प्रतिक्रिया व्यक्त झाली तर तसे वर्तन करतो. विरोध झाला तर अध्ययनार्थी त्या वर्तनाचा त्याग करतो. तुम्ही परत एकदा वाचून घ्या, तुम्हाला समजून जाईल. आता बांदुरा यांनी आपल्या उपपत्तीत दोन्ही प्रक्रियांना सारखे महत्व दिले आहे. या उपपत्तीत 4 उपप्रक्रिया समाविष्ट आहेत. कुठले? अवधानात्मक प्रक्रिया, धारणात्मक प्रक्रिया, कौशल्यांचे निरीक्षण, अनुकरण आणि प्रबलीकरण. हे 4 ऑप्शन दिलेले असतात किंवा ह्याच्यापैकी 3 ऑप्शन दिलेले असतात आणि एक वेगळा ऑप्शन दिलेला असतो. वेगळा ऑप्शन कुठला असा ओळखा दिलेला असतो. 4 उपप्रक्रिया समाविष्ट. कुठल्या? अवधानात्मक प्रक्रिया, धारणात्मक प्रक्रिया, कौशल्यांचे निरीक्षण, अनुकरण आणि प्रबलीकरण. आता अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती जी मांडली आहे त्याच्याबद्दल काही शैक्षणिक महत्व आहे. ते शैक्षणिक महत्व काय आपण ते पाहू. या उपपत्तीत व्यक्ती विकासासाठी निरीक्षण व अनुकरण यांचा वापर केला जातो. विधान परीक्षेला येऊन गेलेला आहे. या उपपत्तीत म्हणजे अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती, या उपपत्तीत व्यक्ती विकासासाठी निरीक्षण व अनुकरण यांचा वापर केला जातो. उत्तम साहित्य, उत्कृष्ट आदर्श तसेच चांगले चित्रपट यातून चांगले व्यक्तिमत्व साकार होतात. अध्ययनार्थ्याच्या वर्तनात सुधारणा घडून येतात. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे ज्ञानात्मक व प्रबलीकरण सिद्धांत यावर बांधलेला पूल आहे. हे विधान परीक्षेला येऊन गेलो होतं. आपण परत घेऊ. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे ज्ञानात्मक व प्रबलीकरण सिद्धांत यावर बांधलेला पूल आहे. इथं संपतो आपला मानसशास्त्राचा 2nd चॅप्टर अध्ययन प्रक्रिया स्वरूप उपपत्ती. हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. आपण भाग पहिलाही पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या. आय बटनला क्लिक करा, तिथे दिसेल. आणि त्यानंतर हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला समजला का नाही, कुठली उपपत्ती अवघड वाटली, काही त्याच्यातलं समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जावा.